नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदारची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे मी. थोडी लटपटी अशी ग्रेव्ही असते. ही डिलिशियस आणि खूप टेस्टी लागते. चॉप अनियन मसाला आणि एक ग्रेव्ही बनवणार आहोत. त्याच्यामधूनच आपण पनीर लबाबदार ही रेसिपी बनवू. खूप सोपी आहे, खूप जास्त मेहनतही लागत. चला तर पाहूया कशी बनवायची ती पनीर लबाबदारची रेसिपी. पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे 3 चमचे. ते गरम झालं की त्यात आपण 1 TSP जिरं घालू. आपण छोटा चम्मच जिरं. त्यात आपण लसणाच्या पाकळ्या घालूया. 2 इंच अद्रक, रफली चॉप केलेला कांदा, आता आपण परतून घेऊया. आपले कांदे आता परतून झालेले आहेत. त्यात आपण रफली चॉप टोमॅटो टाकून घेऊया. कोथिंबीरची डेट 2 ते 3 टेबलस्पून. काजू 15 घेऊया. तेजपत्ते 2, दालचिनी 1 इंच, वेलच्या घेऊया 4, हिरवी वेलची आहे, लाल मिरची पावडर आणि हळद. हिरवी मिरची घेतलेली आहेत 3. तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची, हिरवी मिरची आपली 3 घेऊन आणखी काश्मीरी लाल मिरची सुद्धा घेऊ शकता. मगज बी घेतलेला आहे 3 टेबलस्पून. आता आपण ते परतून घेऊया. चवीनुसार मीठ, पाणी घेऊया थोडा, अर्धा कप पाणी आहे. 10 ते 15 मिनिट आपण झाकून त्यांना शिजवून घेऊया. एक पॅन घेऊया. त्यात आपण थोडंसं तेल टाकून आपलं पनीर टॉस करून घेऊया. तेल टाकलेलं आहे, तो थोडं गरम झालं की त्यात आपण पनीरचे क्यूब टाकून घेऊया. थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून आपण ते थोडंसं पनीर टॉस करून घेऊया, जेणेकरून आपल्या पनीरला चांगला फ्लेवर येईल आणि बाहेरून थोडंसं कोटिंग त्यांना चांगलं होईल. अशा पद्धतीने जेव्हा आपण पनीर टॉस करून घेतो, जास्त ते तळून घ्यायचं. फक्त 1 मिनिट आपला हाय फ्लेमवर चांगलं पनीर टॉस करून घेऊया, जेणेकरून आपले जी पनीर जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये टाकू ना, तेव्हा त्या पनीरलाही चांगला एक फ्लेवर असेल. पनीर आता टॉस करून झालेलं आहे. आता आपण ते साईडला काढून ठेवून देऊया. आता आपण जे ग्रेव्ही बनवायला ठेवलेली ती पाहूया. बघा 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. ती चांगली शिजलेली आहे. आपण जे तेजपत्ता आणि दालचिनी जी टाकलेली ना, ती काढून घेऊन त्याची एक चांगली फाईन पेस्ट बनवून घेऊया. जे आपण काजू मगज बघा खूप टाकलेलं आहे, जरा जास्त टाकलेलं आहेत. कारण रेस्टॉरंटमध्ये जेव्हा बनवतात तेव्हा ती व्हाईट ग्रेव्ही वापरतात. व्हाईट ग्रेव्हीमध्ये काजू आणि मगज बी जरा जास्त प्रमाणात असतो, म्हणून आपण काजू आणि मगज बी जास्त वापरले. त्याच्याने आपल्या ग्रेव्हीला एक रिचनेस येईल. आता आपण त्यांची फाईन पेस्ट करून घेऊया. तुम्हाला पेस्ट करताना जर पाण्याची गरज असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता. जास्त नका घेऊ, थोडंसं घेऊ शकता. आणि ही पेस्ट झाल्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे आहे. ह्या ग्रेव्हीला आपण गाळून घेऊ चाळणीमध्ये. आता आपण ग्रेव्हीला तडका देण्यासाठी, ग्रेव्ही बनवण्यासाठी जो पॅन घेतलेला त्याच पॅनमध्ये मी तेल टाकते 4 टेबलस्पून. तेल गरम झालेलं आहे. त्यात आता जिरं टाकते
1 TSP छोटा चमचा जिरं, ते तडतडल्यानंतर 2 हिरवे मिरची, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक फाईन चॉप केलेले. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यात आपण लसणाची पेस्ट, लसूण अद्रकची पेस्ट टाकतोय. ती लसूण अद्रकची पेस्ट जरा 1-2 मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची आहे, चांगली शिजवून घ्यायची आहे. 1-2 मिनिट लसूण अद्रकची पेस्ट फ्राय झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्यात आपण हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, धणा पावडर आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे. चांगला आपण परतून देऊया. आपले जे स्पायसेस आहेत ते चांगले शिजवून घेऊया. थोडंसं पाणी टाकू जेणेकरून आपण जे स्पायसेस टाकलेले आहेत ते जळणार नाही आणि त्यांची टेस्ट खराब होणार नाही. आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आपले मसाले चांगले शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता थोडं थोडं असं तेल सुटत चाललेलं आहे. त्यावेळेस आपण थोडंसं बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे मी. तो आता नरम असा मऊ पडेपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. पाहू शकता आपले टमाटर मस्त मऊ झालेले आहेत, चांगलं शिजलेलं आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता बारीक चिरलेली एक छोटी शिमला मिरची घ्यायची. शिमला मिरची खूप इम्पॉर्टंट आहे या भाजीमध्ये. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये तर डाईसमध्ये कापलेले जाते शिमला मिरची. आणखी टोमॅटो झालं, कांदा झाला, डाईसमध्ये कापून टाकतात ह्या स्टेजला. तुम्ही सुद्धा टाकू शकता, पण असं लवाबदारमध्ये असं बारीक चॉप करून टाकलेलं खूप छान लागते, त्याची टेस्ट खूप छान येते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण चांगलं परतून घेऊया. जास्त शिमला मिरची शिजवायची नाही आहे, 1 ते 2 मिनिट चांगलं फक्त परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. आता जी आपण ग्रेव्ही बनवलेली ते आपण मी गाळून टाकते त्याच्यामध्ये. जे पण आपले स्पायसेस काय राहिले असतील ते त्या ग्रेव्हीमध्ये खाली आपण जी लवाबदार भाजी बनवते त्या ग्रेव्हीमध्ये ती जाणार नाही, जेणेकरून आपली ग्रेव्ही एकदम स्मूथ टेक्स्चर येईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल. तुम्ही पाहू शकता थोडे थोडे स्पायसेस ते राहिलेले असतात ना, ते आपल्या भाजीमध्ये येणार नाही, ते वर चाळणीमध्येच राहतील. म्हणून आपली ग्रेव्ही चांगली चाळून अशी घ्यायची, म्हणजे गाळून घ्यायची. तडक्यामध्ये आता आपली ग्रेव्हीला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं यात आपण गरम पाणी टाकू शकतो, पण खूप पातळसुद्धा करायची नाही. ही ग्रेव्ही फक्त अशी थोडीशी लटपटी अशी व्हायला हवी, जास्त पातळ करायची नाही. ही ग्रेव्ही खूप रिच असते, तुम्ही पाहू शकता. रिचनेस तुम्हाला दिसत सुद्धा असेल. थोडंसं पाणी घ्यायचं, गरम पाणी टाकायचं, चांगलं मिक्स करून घेऊया आपण. पनीर लवाबदारची जी ग्रेव्ही असते ती थोडी लटपटीच असते, खूप पातळही नसते आणि खूप थिकही नसते. आणि ती जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये पाणी टाकू तर तो कोमट पाणी असेल, खूप गरम सुद्धा नाही, कोमट पाणी टाकायचं आहे. आता त्यात आपण पनीरचे डाईस टाकून घेऊया. जे आपण तळून घेतलेलं पनीर होतं ते घेऊया. त्यानंतर त्यात थोडी फ्रेश क्रीम घालूया. 3 ते 4 टेबलस्पून आपण फ्रेश क्रीम घेऊया. बटर, फ्रेश क्रीम, बटर आणि थोडंसं गरम मसाला टाकूया. आणि भाजलेली जी कसुरी मेथी असते ती थोडीशी भाजून घ्यायची, मग त्यामुळे त्याची चांगली फाईन पावडर बनते.
थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि जास्त लो फ्लेमवर आपण शिजवायची. जास्त हाय फ्लेमवर नाही शिजवायची, कारण त्याचा तो फॅट असतो, जो आपण क्रीम टाकलेली आहे, बटर टाकलेला आहे, मग त्याचा फॅट सुटायला चालू होतो. त्यामुळे आपण हाय फ्लेमवर शिजवायची नाही. थोडीशी टोमॅटो आणि ग्रेव्हीला बॅलन्स करण्यासाठी आपण थोडीशी साखर घेतलेली आहे. या स्टेजला तुम्ही थोडंसं मीठ आणि साखर टेस्ट करून पाहायची, आपली ग्रेव्ही बॅलन्स झालेली आहे की नाही. आता आपली पनीर लवाबदार रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि किती रिचनेस आहे त्या ग्रेव्हीमध्ये बघा. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपली पनीर लवाबदार तयार आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा परत अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. माझी रेसिपी पाहण्यासाठी थँक्यू. आणि हां, आपल्या भाजीची रिचनेस वाढवण्यासाठी थोडंसं पनीर ग्रेट करून टाकलेलं आहे मी. अर्धा किलो पनीरमधून 30 ग्रॅम पनीर मी ग्रेट करून टाकते, जेणेकरून याच्याने आणखी आपली भाजीची रिचनेस वाढते. ही टिप आहे, हा म्हणून लास्टला ठेवलेलं. आणि अशाच पद्धतीने ती मी सर्विंगसुद्धा करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आहे.